पब्लिक असते. अच्छा, हो. आरतीच्या वेळेस. असं आरतीच्या वेळेस रोजच चालू राहतं, कार्यक्रम चालू असतो, मग तुमचं कीर्तन चालू राहतं. पुन्हा परिसरामध्ये इथं समजा आमच्याकडं दक्षिणेचा आणि पूर्वेला पुन्हा 2 तलाव आहे, मोठे साठवण तलाव आहे. रम्य वातावरण राहते. खाली एक गेस्ट हाऊस आहे, एक तलाव आहे पाण्याचा, एक साठवण तलाव म्हणून त्याने. तिथं भक्त जे येते त्याला समजा खरोच खांड्या ना जे समजा हा, ते जे कुंड बनवलेले कुंड बनवलेलं, त्या कुंडामध्ये आंघोळ जर केला तर तुमचा रोग राग समजा त्याच्या निघून जातो. त्या देवीच्या जर हातापाय आंघोळ जर केली तर एवढा परिसर म्हणजे एवढं जे जगदंबेच्या म्हणजे श्रद्धा आहे आजपासून असे कुठंच नसतं. आता हे गड आहे, इथं नवसल पावणारी देवी आहे. त्याच पायथ्याशी सोमठाणा तलाव आहे. हो. आणि हा एकंदरीत याला जे निसर्गरम्य वातावरण लाभलेलं आहे आणि बाजूलाच असलेलं सोमठाणा गाव आहे. आता ह्या देवीचं वैशिष्ट्य काय? देवीचं गोष्टी तर एवढं आहे की तिचं म्हणजे स्वरूपच तसं आहे. तिला जर तिचं म्हणायला लागलं तर म्हणजे पावणारी देवी ती देवीचं असं म्हणजे स्वरूप एवढं आहे तिचं की तिची भावना जी आहे आपल्याला समजा पावलं की तिच्या म्हणजे मनात आपल्या हृदयामध्ये असं होतं का खरीच ही जागृती देवी आपल्या पुढे येते का काय, असं म्हणजे एवढी पावणारी देवी. तिची भावना जे भक्त जर आला तर भक्ताला वाटतं नाही ही देवी आपल्यालाच बघायला लागली असं वाटतं माणसाला. असं म्हणजे समाधान होतं इथं जर आलं तर. जर इथं आलं तर तो कमीत कमी 2 ते 4 घंटे जात नाही. इथं बसतो, बाजूला जाऊन जेवणं घेऊन करते, परिसरामध्ये व्यवस्थित राहून सनी 3-4 घंटे. पूर्वेस इकडं गार्डन आहे, गार्डनमध्ये हराळ वगैरे झाडं झुडपं समजा व्यवस्थित गार्डन आहे. 1 हेक्टरचं एक गार्डन आहे. मस्त गार्डनमध्ये जाऊन तुमचे औरंगाबादचे सैली असेल, मुलं असतील, संपूर्ण इथं 12 मी चालूच राहते यात्रा. आईचा काही जुना इतिहास काय, कधीपासून आई येत आहे ते तुम्हाला? आता जुना इतिहास तर आम्ही नाही सांगू शकत, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते. म्हणजे याला किती वर्ष झाली असं? कमीत कमी 2-1 हजार वर्षे तरी झाले असं. म्हणजे कमीत कमी आम्हाला तर म्हणजे आमचे आई वडील समजा जे लोक होते पहिले ते सांगायचे. बाबा आम्हाला बी नाही कळत, मग याचं काही म्हणजे हे सांगे. इथून ते असं रोज असे लोक
त्यांनाही निवासाची व्यवस्था केलेली आहे आणि गव्हर्नमेंटचे जितके शासकीय योजना असतात ते आम्ही नियमानं कटिबद्धप्रमाणे भक्ताची सेवा देत असतो. आम्ही त्याच्यानंतर अनेक उपक्रम राबवलेले. आमचं पर्यटन स्थळ क वर्गात आहे. आता 2-3 महिन्यात ब वर्गात येऊन जाईल त्याचे प्रयत्न चालू आहे. एकंदरीत पुरातन आईचं काय इतिहास आहे? श्री रेणुका माता व महादेव मंदिर याची आख्यायिका अशी आहे की फार हजारो वर्षापूर्वीपासून ही आख्यायिका आहे. आम्ही आमचं आरती पुस्तक आहे त्याच्यात आख्यायिकेचा पूर्ण उल्लेख केलेला आहे आणि आमच्या आरती संग्रह 3री आवृत्ती, पहिली, दुसरी, 3री आवृत्ती झालेली आहे आणि जसे जसे आमचा जो संग्रह जमा होतं आता 4थी आवृत्तीच्या पुढल्या वर्षी आम्ही काढणार आहे. म्हणजे भक्तांना कोणत्याही प्रकारची आरती लागत असेल तर ती त्याच्यात संपूर्ण मराठी, हिंदी आणि गुजराती या 3 भाषेत आम्ही प्रसारित केलेले आहे. यामध्ये जवळपास कुठून येतात? याच्यात रेणुका देवी महादेव मंदिर संस्थानला मनोभावे भक्ती केल्यास त्याच्या नक्कीच त्याला नवसाला पावणारी देवी म्हणून ज्याची ख्याती आहे ते सोमठाणा गडावरती असलेले रेणुका मातेचं मंदिर. आणि काही दिवसामध्येच आता उद्यापासूनच घटस्थापना होत आहे. नवरात्रीचे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि याच गडावरती जी तयारी सुरू आहे ती ज्वलंत जोरदार तयारी चालू आहे. माझ्यासोबत संस्थेचे अध्यक्ष आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगसाल, कशी तयारी चालू आहे आणि उद्यापासून नवरात्र? आता उद्यापासून तयारी चालली म्हणजे उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजता आरती होतात. तर औरंगाबाद, जालना, बदनापूर परिसरामधून पायी येऊन त्या आरतीला कमीत कमी 10,000 पब्लिक असतात. संध्याकाळी 8 वाजेला आरती होते. 9 दिवसाचं एकंदरीत दिनचर्या कशी असते? 9 दिवसाची रोज म्हणजे आरती म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी 8 वाजेला, संध्याकाळी 8 वाजेला. तर जे भाविक जे येतात ते पूर्ण पायी येतात इथं आरती करता रोज समजा सकाळ संध्याकाळ 10,000 पब्लिक असते. आरतीच्या वेळेस रोजच चालू राहतं, कार्यक्रम चालू असतो, मग तुमचं कीर्तन चालू राहतं. पुन्हा परिसरामध्ये इथं समजा आमच्याकडं दक्षिणेचा आणि पूर्वेला पुन्हा 2 तलाव आहे, मोठे साठवण तलाव आहे. रम्य वातावरण राहते. खाली एक गेस्ट हाऊस आहे, एक तलाव आहे पाण्याचा, एक साठवण तलाव म्हणून सनी. तिथं भक्त जे येते त्याला समजा खरोच खांड्या जे समजा ते जे कुंड बनवलेले त्या कुंडामध्ये आंघोळ जर केला तर तुमचा रोग राग समजा त्याच्या निघून जातो. त्या देवीच्या ते जर हातापाय आंघोळ जर केली तर एवढा परिसर म्हणजे एवढं जे जगदंबेच्या म्हणजे श्रद्धा आहे आजपास असे कुठंच नसतं. आता हे गड आहे, इथं नवसाला पावणारी देवी आहे, त्याच पायथ्याशी सोमठाणा तलाव आहे. हो. आणि हा एकंदरीत याला जे निसर्गरम्य वातावरण लाभलेलं आहे आणि बाजूला असलेलं सोमठाणा गाव आहे. आता ह्या देवीचं वैशिष्ट्य काय? देवीचं गोष्टी तर एवढं आहे की तिचं म्हणजे स्वरूपच तसं आहे. तिला जर तिचं म्हणायला लागलं तर म्हणजे पावणारी देवी ती देवीचं असं म्हणजे स्वरूप एवढं आहे तिचं की तिची भावना जी आहे आपल्याला समजा पावलं की तिच्या म्हणजे मनात आपल्या हृदयामध्ये असं होतं का खरीच ही जागृती देवी आपल्या पुढे येते का काय, असं म्हणजे एवढी पावणारी देवी. तिची भावना जे भक्त जर आला तर भक्ताला वाटतं नाही ही देवी आपल्यालाच बघायला लागली असं वाटतं माणसाला. असं म्हणजे समाधान होतं इथं जर आलं तर. जर इथं आलं तर तो कमीत कमी 2 ते 4 घंटे जात नाही. इथं बसतो, बाजूला जाऊन जेवण करते, परिसरामध्ये व्यवस्थित राहून 3-4 घंटे. पूर्वेस इकडं गार्डन आहे, गार्डनमध्ये हरा वगैरे झाडं झुडपं समजा व्यवस्थित गार्डन आहे. 1 हेक्टरचं एक गार्डन आहे. मस्त गार्डनमध्ये जाऊन तुमचे औरंगाबादचे सैली असेल, मुलं असतील, संपूर्ण इथं 12 महिने चालूच राहते यात्रा. आईचा काही जुना इतिहास काय, कधीपासून आई येत आहे ते तुम्हाला? आता जुना इतिहास तर आम्ही नाही सांगू शकत का, ही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते म्हणजे याला किती वर्ष झाली असं? कमीत कमी 2,000 वर्षे तरी झाले असं. म्हणजे कमीत कमी आम्हाला तर म्हणजे आमचे आई वडील समजा जे लोक होते पहिले ते सांगायचे. बाबा आम्हाला बी नाही कळत, मग याचं काही म्हणजे हे सांगे. इथून ते असं रोज असे लोक सांगायचे आम्हाला का नाही बाबा हे जागृती देव होतं, असं आहे तसं आहे, अशा भांगडी होते असं सांगत होते.
मग ही कशीच तुम्ही जसं संस्था स्थापन केली त्याच्यानंतर व्यवस्था म्हणजे आमचं गावाच्या पहिले काय थोडसं होतं म्हणजे गावकरीच पूजा गिजा करायची थोडसं हे करायचे. मग आम्ही विचार करा मी 2090ला समजा सरपंच झाल्यानंतर मग मी काय केलं का बा आपला एक विचार केला का बा आपण ह्या देवीला काहीतरी पुढं नेऊ. मग त्याच्यामुळं मी एक आसपासचे समजा 10-15 खेड्याचे लोक आम्ही मेंबर झालो. मेंबर मी मग ट्रस्ट केले. ट्रस्ट केल्यानंतर मग समजायचं सहकार्यानं आपल्या सहकार्यानं समजा म्हणजे केल्यानंतर मग तिथून विकासाला गती मिळत चालली. मग लोक बी तिला देणगी देत चालली आजूबाजूला म्हणजे कमी पडायचं काम नाही चालायचं तर मग समजा येऊन झालेलं म्हणजे मंदिर झालं. मग इकडून आमदार खासदार फंडातून आणि मग पेट्यांमध्ये ते लागली देवी म्हणजे अशी. आता जवळपास तलाव हा जवळपास अनेक गावाला पाणी पुरवठा करणारा हो, पाणी सोमठाणा वापर प्रकल्प आहे. हो. आता किती टक्के जवळपास पाणी आलेलं आहे? आता पहा एक धरणामध्ये 70 ते 75% चाललेले आहे पूर्ण ते वालादा धरण. म्हणजे सोमठाण्यापाशी जवळ दोन्ही तळ जवळच आहे. एकाला 60 ते 65% आलेले आहे. म्हणजे ह्या महिन्यातच आलेले आहे ते पाणी. नाही तर बाकी तर कोरडं ठाण पडेल होतं बाकी मागच्या काहीच नव्हतं 2 महिन्यात. त्या जलसाठ्यामध्ये त्याचा काही फायदा आजूबाजू शेतकऱ्यांना होतो? पूर्ण शेतकऱ्याला होतं ना. इथून कमीत कमी 40 ते 50 गावाला पाणी पुरवठा होते ते. तुमचं लाडसांगी झाली, बदनापूर झालं, गेवराई झाली, तुमची गोकुळवाडी अकोला म्हणजे 40-50 गावाला इथून पाणी जातं आमचं. ते पाणी आलं का म्हणजे 2 वर्ष बिन ठीक आहे. आता समजा पाणी पुरवठा होतो शेतीला पिण्याचा पुरवठा. याची देखील आणखी जर कधी पाऊस झाला तर पाणी साठा वाढू शकतो? हा वाढू शकतो ना. अजून जर आलं तर समजा पाणी अजून म्हणजे अजून 30%, 35%, 40% पाणी जर आलं तर म्हणजे वरफुल होऊन जातं म्हणजे. हो. हे जे पाठीमागचं जे फोटो दिसतात हे जुना फोटो आहे काहीचा? हा हे काही पुराणा म्हणजे आम्हाला कळलं हे जुना म्हणजे पाठीमागचा जे फोटो दिसतो तो जवळपास शक्तीपीठ म्हणून रेणुकादेव महादेव मंदिर संस्थान पर्यटन स्थळ सोमठाणा तालुका बदनापूर जिल्हा जालना पुरातन काल मंदिराचा दुर्लभ फोटो देखील आपल्या बाजूला आहे. तो फोटो जवळपास हे सांगतात की जवळपास 2000 वर्षापासून आईचा इतिहास इथं आहे आणि आता त्याचे जवळपास विस्तार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाला. संस्था निर्माण झाली, समिती निर्माण केली. समितीतून या सोमठाणा गडाची जी काही आहे वातावरण ते त्याला आता जवळपास डेव्हलप करण्यात आलेलं आहे. इथे जे वरती येतात बरेचशा या ठिकाणी माता भगिनी येतात आणि 7 दिवस उपवास म्हणून इथं रावटी टाकून देखील या ठिकाणी बसतात आणि सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. असं दिनचर्या रोजची सकाळी आरती होणे, सायंकाळी आरती, मग कीर्तनाचा कार्यक्रम, भंडारा शेवटच्या दिवशी भंडारा देखील असतो आणि या ठिकाणी येणारा जो भावी भक्त आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतोय आणि त्याची मनोकामना, त्याची भक्ती आणि ती मनोकामना जर मनापासून कधी जोपासली, मनापासून देवाला मागणी केली तर देव नक्कीच आई ही पावणारी आई म्हणून आईची एक महत्त्वाकांक्षी आई म्हणून आईचं नवसाला पावणारी म्हणून देवी आहे आणि या ठिकाणी आपले भक्त या ठिकाणी येऊन नवस फेडत असतात. आता पुढील देखील कार्यक्रम 9 दिवस या ठिकाणी राहणार आहे. आपण पुढील देखील कार्यक्रमाचा आपण आढावा या NTV न्यूजच्या माध्यमातून घेऊया. मी किशोर श्रीसरसा, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना.